मित्रांनो, भारतामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजेच विवाहबाह्य संबंध व एकत्र राहणं हे कायद्याने वैध आहे का हो? हो, आहे. 2013 मध्ये एका ऐतिहासिक खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, त्याचं नाव होतं इंदिरा शर्मा विरुद्ध व्ही शर्मा. या खटल्यामध्ये सांगितलं की हो, लिव्ह इन रिलेशनशिप याला आपण कायद्यानुसार वैध मानलं पाहिजे. अगदी त्याच्या पूर्वी सुद्धा घरगुती हिंसाचार विरोधी कायदा 2005 याच्या अंतर्गत महिलांचं संरक्षण करण्यासाठी म्हणून भारत सरकारने लिव्ह इन रिलेशनशिपला विवाहच मानलं पाहिजे असं नोंदवलेलं होतं. मित्रांनो, आता याची चर्चा करण्याचं कारण म्हणजे उच्च न्यायालय अलाहाबादचं म्हणजे आजचं प्रयागराज यांनी दोन वेगवेगळ्या खटल्यामध्ये वेगवेगळे निकाल दिले. पहिल्या खटल्यामध्ये पती पत्नी आणि ओ असे होतं. बरं, यामध्ये काय होतं की पती आणि ओ हे दोघे एकत्र राहत होते. कोर्ट म्हणाल, अरे काय लाजा आहेत का नाही, नैतिकता कुठे ठेवली तुम्ही? हे जरी कायद्याने त्या ठिकाणी वैध असलं तरी नैतिकतेने हे चुकीचं आहे, त्यामुळे हा गुन्हा आहे. त्याच उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या एका खंडपीठाने दुसऱ्या एका केसमध्ये असं सांगितलं की नाही, कायदा आणि नैतिकता वेगळ्या गोष्टी आहेत. न्यायालयात कायदा चालतो, त्यामुळे कायद्याने हे गुन्हा नाहीये. नैतिकतेचा विचार तुम्ही समाजाने करावा. मित्रांनो, आता अशा वेळेस दोन प्रसंग महत्वाचे उभे राहतात. पहिला म्हणजे काय की वैयक्तिक खासगी आयुष्य जे आहे व्यक्तीचं, त्याच्यामध्ये त्याचे जे अधिकार आहेत आपण त्याचा सन्मान केला पाहिजे का समाजाला जे नैतिक वाटतं आपण त्याला अधिक महत्व दिलं पाहिजे. आणि दुसरा एक पेच प्रसंग आहे, तो म्हणजे कायदा विरुद्ध नैतिकता. कारण ज्या गोष्टी कायद्याने वैध असतात त्या कधी कधी समाजाला अनैतिक वाटतात व कधी कधी ज्या समाजाला नैतिक वाटतात त्या कायद्यानुसार गुन्हा असतात. मग अशा वेळेस आपण उपाय शोधायचा कसा, कशाला महत्व द्यायचं? मित्रांनो, शेवटी काय की जोसेफ शाईन विरुद्ध भारत सरकार या 2018च्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचार हा सुद्धा गुन्हा ठरत नाही असं म्हटलेलं आहे. तुम्हा या सर्वांना ह्या प्रसंगावरती काय वाटतंय मला सांगा. की लिव्ह इन रिलेशनशिप मुळे भारतीय कुटुंब संस्था आणि विवाह संस्था याच्यासमोर फार मोठं आव्हान निर्माण झालंय का? तुमची मतं नक्की कळवा. धन्यवाद.